ही लढत आपल्याला पाहायला मिळेल जी रंगणार आहे किंग 11 KDH वाघिवलीवाडा आणि सिद्धिविनायक भिंगारी या संघाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल ही लढत। चला आपण एक विशेष सूचना देतो, ही मॅच 3 ओव्हरची असेल ना, कारण की पहिल्या दिवसापासून आपण दुसऱ्या फेरीची मॅच ही 3 ओव्हरची खेळवतोय, त्यामुळे ही मॅच 3 ओव्हरची असेल ही सूचना तुम्हाला देतोय। कारण की यानंतरच्या लढती सर्वच्या सर्व आपण 3 ओव्हरच्या पाहू। कारण की चला नाणेफेकी जिंकल्यानंतर बहुतेक भिंगारी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि नशिबी फलंदाजी आली आहे। 3 ओव्हरची मॅच, फक्त एका षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले, त्यामुळे नक्कीच तोडफोड फलंदाजी करावी लागणार आहे। प्रतीक स्कुर्ते मैदानामध्ये, सूरज पाटील मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय। एका बाजूला 7 क्रमांकाची जर्सी अगदी महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देतो, एका बाजूला 9 क्रमांकाची जर्सी ब्रायन लारा जेम्स ॲडरसनची आठवण करून देतो। परंतु या 9 क्रमांकाचा ब्रँड आमच्या सूरज पाटीलनी रायगड टेनिस क्रिकेटमध्ये बनवला, ओळख निर्माण केली आहे। आणि यावेळेला चला दरम्यानच्या काळामध्ये आपण एक विशेष सूचना आयोजकांना देऊया की पहिल्या दिवसामध्ये जीपी क्लब फुंडे हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला होता, दुसऱ्या दिवशी सुरुंगपाडा संघ दाखल झाला आणि तिसऱ्या दिवशी BCC पागोडे संघ दाखल झाला। या तीनही संघांना आपण आता फोन करून नक्कीच येण्याची सूचना करायची आहे, कारण की यानंतर आणखी एक मॅच बाकी असेल आणि तदनंतर आपण सेमी फायनलचा थर्रार अनुभवणार आहोत। अच्छा, रात्रीतील अगदी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एन्जॉय करतोय। अगदी समोरची मॅच आपण पाहिली तर अगदी सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगावच्या नावावरती राहिली आहे, म्हणजे आजच्या दिवसातील अंतिम सामना ते खेळताना पाहायला मिळतील। एक बिग फाईट मॅच, बिग बॅटल पुन्हा एकदा रंगणार आहे, कारण की पनवेल तालुक्यातील अगदी 2 महाशक्ती पुन्हा एकदा एकमेकाच्या विरोधामध्ये उभे राहिलेले पाहायला मिळतील। चला स्ट्राईकला आपण आता प्रतीक सुरतेला पाहणार आहोत आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज खरं तर सूरज पाटील। अगोदरच्या मॅचमध्ये सूरज पाटीलचा फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे, स्वस्तात तो बाद झाला। गोलंदाजीसाठी एक मोठं नाव रघु परदेशी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अगदी लोणच्याप्रमाणे मुरलेला अनुभवानं हा भरलेला खेळाडू आहे, गेले कित्येक वर्षाचा अनुभव। आताच्या घडीला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेतला ना तर एखाद्या माणसाला एवढं आयुष्य देखील लाभत नाही, एवढी कारकीर्द त्यांची राहिली आहे आणि नक्कीच अगदी फिरकीचा सम्राट म्हणून देखील त्यांची ओळख आहे। पहिलाच बॉल, बिग अपील करण्यात आली परंतु पंचांनी ती फेटाळून लावली, परंतु आंतरराष्ट्रीय नियमावलीतील 31वा नियम आहे अपील, आणि जिथपर्यंत तुम्ही अपील करत नाही पंचांना देखील बाद देण्याची मुभा नसते। आणि अपील करण्याच्या 2 जागा, एक माननीय कोटी आणि खेळाचं मैदान। बॅटची लिडिंग एज घेतली आहे बहुतेक आणि या ठिकाणी फलंदाज क्रमांक 1 प्रतीक सुरते झाला झेलबाद। पहिला धक्का, पहिला हादरा आणि पहिला दणका इथं मात्र वाघिवलीवाडा संघाला बसला। दरम्यान आपल्या अनुभवाच्या शिदोरीतील एक एक मोती या मैदानामध्ये टाकत असताना आपण रघु परदेशीला पाहतोय की ज्यांची अनुभवाची शिदोरीशी खूप मोठी आहे। स्वप्नातील बाई देखील त्यांना नक्कीच साकारताना आपण पाहिली। यावेळेला बॅकफुटला जाऊन जागा बनवली आहे, फटका फासला मिड विकेटला, टीपला गेलाय झेल, आणखी एक फलंदाज होतोय फेल, त्यामुळे विकेट नंबर 2 जाईल मैदानाच्या बाहेर।
दरम्यान हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे नवीन फलंदाज दर्शन मैदानामध्ये गेला. दोन महत्वाची नावं खरं तर रघु परदेशीनं मैदानाच्या बाहेर पाठवली आहेत. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. बसून मारला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पहा, अगदी क्विक पाहायला मिळाला. ज्या ॲक्शनमध्ये त्यानं चेंडू पकडला त्याच ॲक्शनमध्ये चेंडू फेकून देखील दिला. त्यामुळे आणखी एक चेंडू अगदी डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. कमालीची गोलंदाजी. अजूनपर्यंत धावांची कोंडी फोडता आली नाही आहे धावपलकावरती. यावेळेला फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ओव्हर हिटिंग इथं कंप्लीट हॅट्रिक कंप्लीट करण्यात आली आहे. आणि नक्कीच तिसरा फलंदाज इथं मात्र वाघिवलीवाडा संघाची साथ सोडतोय. त्यामुळे यस डीजे वाजव. दरम्यान 5 चेंडूचा खेळ संपला. अगदी रघु परदेशींना ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली आहे. पहा कमालीची गोलंदाजी. नवीन फलंदाज प्रेम पाटीलला मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फटका चांगला स्वीट ट्वाईस आणि हा चेंडू भिरकावून दिला मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर. बेधुंद षटकार. दरम्यानच्या काळामध्ये धावांची कोंडी जरूर फोडली. धावफलकाचं दारिद्र्य दूर सारलं अगदी शेवटच्या चेंडूवरती षटकार आणा. त्यामुळे पहिले षटक संपले. 6 धावा धावफलकावरती आणि 3 गडी बाद झालेत. गोलंदाजामध्ये आणखी एक पहिला बदल पाहायला मिळतोय. आशिष परदेशी गोलंदाजी करणारा. आणि आता मात्र पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे प्रतीक्षेच्या यादीमध्ये सूरजला आपण पाहिला. रायगड टेनिस क्रिकेटमधलं सर्वात मोठं नाव. अगदी खरं तर एक प्रतिभावान खेळाडू आहे. यावेळेला पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाची ओळख, आपल्या नावाची दहशत दाखवली. चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर. षटकार. काँग्रेसला नवसंजीवनी देणारं व्यक्तिमत्व म्हणजे महेंद्र शेठ घरात आणि त्यांचं गुणगान गाणारं संगीत आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान षटकार जरूर आलाय. आशिषच्या अगेन्स्ट धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली. आम्ही देखील या मैदानामध्ये या क्रीडांगणावरती जिंकण्यासाठी आलो आहे. खरं तर उरणमध्ये आल्यानंतर सूरजची बॅट नेहमी तळपताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी बाजूच्याच मैदानामध्ये त्याच्या बॅटमधून आम्ही 96 धावा जरूर पाहिल्या होत्या. यावेळेला समोरच्या बाजूना
टोलेगंज फटका आणि या ठिकाणी मात्र पकडला गेला. एलिव्हेशन थोडंसं कमी पडला आणि इथं मात्र अगदी झेल पकडला गेला मिड विकेट झोनमध्ये. त्यामुळे सूरज पाटीलला नावाचं वादळ अगदी स्वस्तात शांत झाला. त्यामुळे यस डीजे वाजव तू. दरम्यान फटका तर चांगला होता, टायमिंग देखील चांगलं होतं, परंतु काय घडलं असेल, जवळपास मैदानामध्ये थोडंसं बाष्प आहे, त्यामुळे चेंडूची गती जवळपास कमी झाली आणि मिड विकेटमध्ये सूरज पकडला गेला. तो बाद झाला. अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय, गरंगळत जमीनला चाटत पुसत एक तर मिळाली आहे आणि इथं मात्र पहा थोडीशी मिसफील्ड झाली आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आला. धावसंख्येमध्ये हळूवार वाढ, 14 धावा या धावफलकावरती. अगदी आताच्या घडीला आपण पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. आणखी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू शरीराचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांचा लेग बाईचा इशारा देखील आला. दरम्यान पहा एक आगळं वेगळं पारितोषिक चंदन सरोज यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. जर टेम्पो मध्येच आपण कॅच पकडला तर तुम्हाला नंदकुमार चौगुले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दरम्यानच्या काळामध्ये एक चौकार येतोय. अगदी या चौकाराने थोडासा सीपीआर जरूर मिळणार आहे आणि या चौकारचं स्वागत आमचा डीजे मास्टर पुन्हा एकदा करेल. दरम्यान युवा काँग्रेसचा श्याम पाटील, युवा काँग्रेसचे श्याम पाटील यांना आपण विनंती करूया की आपण मंचकावरती या. अतिथी कक्षामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला समोरच्या बाजूनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यानं टीप लायझेल आणि आणखी एक फलंदाज या ठिकाणी मात्र वाघिवली वाडा संघाची साथ सोडताना पाहायला मिळतोय. आणखी एक धक्का या ठिकाणी आमच्या वाघिवली वाडा संघाला बसला. त्यामुळे यस डीजे तू वाजव. फलंदाज कुणाल नाईकला. कुणाल म्हटलं तर अगदी मोठं नाव आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही क्रियेमध्ये अभिक्रिया करणारा खेळाडू म्हणून देखील या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये या नावाची ओळख आहे. आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय, परंतु समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यश आहे. त्यावेळेला नक्कीच जागा बनवली आहे. फटका चांगला खेळला, डीप मध्ये कोणी नाही आहे आणि नक्कीच या ठिकाणी जातोय चेंडू गरंगळत. 4 धावांसाठी चौकार.
दरम्यान यशची फ्लेक्सिबिलिटी आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेला फटका चांगला आहे. एलिव्हेशन थोडंसं कमी होतं परंतु सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल होताना आपल्याला पाहायला मिळते. आणखी 2 धावा अगदी जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल या 2 धावाच्या बरोबरीने 25 धावा. धावा जोडताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण की महत्वाची लढत आहे. कारण की ही लढत जिंकणारा संघ सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघाशी 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि ती लढत असेल बक्षीसपात्र तो सामना असेल. दरम्यान पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं होतं. तिसऱ्या पंचांकडे निर्णय वर्ग करण्यात आला. पण तिसऱ्या पंचांना विनंती करूया वाईडची पडताळणी करायची आहे. चेंडू वाईडच्या गाईडलाईनच्या बाहेरून गेलाय की आतून गेलाय याची चाचपणी तुम्हाला करावी लागणार आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम या ठिकाणी वापरली जाईल. चला व्हाईट बॉल आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. चला तिसऱ्या पंचांकडे निर्णय वर्ग करण्यात आलाय. तिसऱ्या पंचांनी हा चेंडू वाईट दर्शवला. त्यांचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्याला भेदून चेंडू निघून जातो आर पार. धावा मिळतील 4 चौकार. दरम्यान अगदी तिसऱ्या दशकामध्ये धावसंख्या गेली आहे. चला युवा काँग्रेसचे श्यामजी पाटील साहेबांना आपण विनंती करूया की आपली वाट पाहिली जाते. आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 3 ओव्हरची मॅच आणखी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जास्त फुटवर्क दाखवला परंतु लाईन मिस केली आहे. चेंडू रीड करता आला नाही आहे. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अति आत्मविश्वास आरोग्यासाठी घातक असतो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. कारण की या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जरी आला तर एक फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा राहील. प्रयत्न करतोय यश पाटील. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला. चेंडू रीडच करता आला नाही आहे. इथं मात्र जास्त फुटवर्क दाखवणं महागात पडला. कारण की फुलर लेनचा चेंडू आता समोर टाकला आणि अति वेगानं हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. आणखी एक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि हा टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. पाहूया किती धावांचा ठसा या चेंडूवरती उमटवला जाईल. आणखी एक सेम बॉल सेम रिझल्ट.
स्वतःच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे यशना. तब्बल 3 चेंडू तो निर्धाव खेळला, त्यामुळे सीमित राहिली आहे 30 वरती वाघिवलीचा वाडा संघाची पारी आणि 31 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहिलं. आव्हान छोटं आहे, परंतु छोटी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही असं म्हणतात, परंतु इथं शिवनीतीचा वापर करावा लागेल. छत्रपती शिवाजींची शिकवण आहे, राज्य छोटं असलं तरी चालेल, स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, जग तुमचा आदर करेल. त्यामुळे इनिंग ब्रेक झाला, आपण जाऊया डीजेला, देऊया संधी, ऐकूया एक मोठंसं गाणं. अंदाज लगेच मैदानामध्ये जातील. खरं तर लो स्कोरिंग सामना आहे, आव्हान थोडं छोटं आहे, परंतु नक्कीच वाघिवलीवाडा संघाला ही जर मॅच जिंकायची असेल तर या ठिकाणी त्यांना त्यांची स्टँडर्ड गोलंदाजी, स्टँडर्ड फिल्डिंग, समोरच्या संघावरती दबाव, अतिरिक्त धावांवरती अंकुश आणि विकेटचं सातत्य, या 5 गोष्टी या ठिकाणी राखाव्या लागणार आहेत. कारण की नक्कीच आपण पाहिलं ना तर सिद्धिविनायक भिंगारी संघ अगदी शेवटपर्यंत संघर्ष करणं आणि कठीण काळामध्ये संघर्ष करून कसं जिंकायचं हे या दोन्ही संघांना माहीत आहे. त्यामुळे आव्हान जरी 31चं असलं तरी मॅच अगदी रफ अँड टफ होणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली, एका बाजूला कुणाल नाईक आणि दुसऱ्या बाजूला आशिष परदेशी आपल्याला पाहायला मिळतोय. चल गोलंदाजीसाठी गोलंदाज दर्शन पाटील गोलंदाजी करणारा. आपण पूर्वार्धातून उत्तरार्धाकडे वळतोय. या 2 अंकी नाटकातील एक अंक संपलाय, दुसऱ्या अंकाकडे आपण वळतोय. इटका जवाब पत्तर, प्रश्न का जवाब उत्तर आणि खून की सजा फाशी असा खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाला. कारण की आम्ही देखील जिंकण्यासाठी आलो आहे. दोन्ही लढवय्ये संघ आहेत. रायगड टेनिस क्रिकेटमधील अगदी अग्रमानांकित संघामध्ये या संघाचं नाव घेतलं जातं. एका बाजूला आपण नक्कीच भिंगारी संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूला किंग 11 KDH वाघिवलीवाडा संघ. चला स्ट्राईक वरती आता कुणाल नाईकला 4 चेंडू आणि 7 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान फटका फसला, एलिव्हेशन कमी,
बराच काळ चेंडू हवेमध्ये, दोन गाड्या एकाच रुळावरती आल्या, अपघात अटळ होता आणि पुन्हा एकदा DRS पंचांनी घेतला. खरं तर क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचं आहे. कॅच कन्वर्ट झाला असता, परंतु एकाच कॅचसाठी दोघांची झोंबी झेल जमीन दोस्त झाला. चला DRS नाही घेतलं, 2 धावा कंप्लीट झाल्यात का सर? चला 2. चला युवा काँग्रेसचे अध्यक्ष आपण श्याम भाईंना विनंती करूया, आपण मंचकावरती या. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. चला दरम्यानच्या काळामध्ये झेल सुटला, अगदी तेलही गेलं, तुपही गेलं, दुपाटनं हाती आलं असं म्हणावं लागणार आहे. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना यावा शेजारी. त्यामुळे 2 धाबा या ठिकाणी एकवटल्या गेल्या. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 वरती. अगदी जवळपास 10.33च्या सरासरीने धावा जमवायची आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय, 9 धावा तर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाला नक्कीच या ठिकाणी कमगाव करावा लागेल, अगदी विकेटची कोंडी फोडावी लागेल. आणखी एक झेल उडाला, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे ना, त्यानं टिपलाय झेल, पहा कॉलिंग पाहायला मिळाला. त्यामुळे कुणाल नाईक का अगदी मोठा शिकार मिळाला. बिग फिश इन द नेट. पहिला धक्का, पहिला आदरा आणि पहिला दणका बसला. एस DJ तू वाजव. चला 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सामना थोडासा स्पीडअप करायचा. या षटकामध्ये जास्त धावा आल्या ना तर जवळपास वागविल्या भिंगारी संघ, सिद्धिविनायक भिंगारी संघ या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतोय. कारण की क्रिकेटचा खेळ आज असाच आपल्याला पाहायला मिळतोय, कधी बाजी इथं तर कधी बाजी तिथं. क्रिकेटच्या खेळामध्ये राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही. फटका किती चांगला आहे, परंतु कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक सजवण्यात आला आणि इथं मात्र दुसरी धाव काढत असताना फलंदाज झाला धाव बाद. आणि आशिष परदेशी नावाचं वादळ आता मात्र शांत होईल. रनआउटच्या माध्यमातून अतिघाई, संकटास्नेही, दुसरा धक्का, दुसरा आदरा आणि दुसरा दणका या ठिकाणी बसलाय. जवळपास माफ करा, साहिल मिसाळ बाद झाला. चला यश DJ वाजव जरासं. जे नक्कीच संगीत असं, खरं तर संगीत म्हटलं ना तर दुःखावरती फंकर मारण्याचं काम करतं आणि हे संगीत विशेष डेकोरेटरच्या माध्यमातून वाजवलं जाते, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. दरम्यान दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झाला साहिल मिसाल. आणखी एक धाव विकेटली गेली. 10 धावा, 11 चेंडू आणि 21 समीकरण आहे. अगदी काउंटडाऊन आपण सुरू केला. यावेळेला फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला आणि त्यानं या ठिकाणी झेल टिपला. आणखी एक फलंदाज संघाची साथ सोडून जाईल, आणखी एक धक्का बसला. त्यामुळे यश DJ आणखी एक वाजव.
इथं दाखवून देतोय लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही, जोपर्यंत मैदानात उभा मी. जिंकणे नीतीला शक्य नाही. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सूरज पाटीलची आणखी एक धक्का दिला. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट नेट नंबर 5 वरती दर्पण मडवी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की मोठी मोठी नावं आहेत. भिंगारी संघ म्हटला तर अगदी डीप पर्यंत खोलवर फलंदाज, शेवटच्या क्रमांकाचा खेळाडू देखील षटकार चौकार मारण्याचं दमखम दाखवतो. यावेळेला आडवा बॅटने खेचला, मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर, दे धक्का, ठोकला चक्का. या डीजे वाजव. थँक्यू डीजे. चला सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघाचा सरसेनापती आपल्यास विनंती आहे, चला व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. बॅकफुटला जाऊन जागा बनवली होती. अगदी सेम फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या मेरिटमध्ये आला नाहीये, रडारमध्ये आला नाहीये, लाईन मिस केली, त्यामुळे डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पहिल्या चेंडूवरती फलंदाजाचा वार, पुढच्या चेंडूवरती गोलंदाजाचा पलटवार पाहायला मिळाला. आणखी एक चांगला बॉल, सेम बॉल, अगदी पहिल्या चेंडूची झेरॉक्स कॉपी आपल्याला पाहायला मिळाली. आणखी एक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. समीकरण बदललंय. 7 चेंडू 15 धावा. कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कधी फलंदाजी बहरते, कधी गोलंदाजी बहरते, असं वाटलं होतं. अगदी छोटी धावसंख्या होती. 10च्या सरासरीने 10.33 धावाने सरासरीने धावा काढायच्या होत्या आणि अशा स्थितीमध्ये जवळपास 3 महत्वाचे फलंदाज गमावून बसलाय. जागा बनवली आहे, अति आत्मविश्वास आरोग्यासाठी घातक ठरतो. आणि या ठिकाणी पहा, निशाणा साधता आला नाही आहे. खरं तर लहानपणी गोटीने मारायला शिकलं पाहिजे आणि नक्कीच ही जर विकेट आली असती ना तर मॅचमध्ये शिरकाव केला असता. परंतु एक धाव मिळते. धावसंख्या 17 वरती. 6 चेंडू आणि 14 धावांची या ठिकाणी गरज आहे. थोडासा वेळ आहे. जाऊ डीजेकडे, ऐकू एक सुमधुर संगीत. बैंड सामळा क्रुशल मोमेंट वरती येऊन थांबलाय. किसमे कितना है दम, कौन है पानी कम और कौन बनेगा बाजीराव सिंगम. ये दुनिया माने जोरो को, कोई ना माने कमजोरो को. 6 चेंडू 14ची गरज आहे. कारण की या ठिकाणी तुम्हाला 2 मोठे फटके मारावेच लागणार आहेत मॅच जिंकण्यासाठी. दरम्यान हा वाईट बॉल, खरं तर याच धाव्या वाचवल्या पाहिजेत. याच धावांनी दबाव येतोय. आणखी एक धावा वजा होणार आहे. 6 चेंडू 13 धावा. मॅच कमालीची रंगताना पाहायला मिळते. कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे. जिथं तुमची विचारसरणी बंद होते ना, तिथून हा क्रिकेटचा खेळ चालू होतो. मिस टाइम झाला. चेंडूने बॅटची लिडिंग एज घेतली बहुतेक आणि पंचांचं बोट आवाळाकडं. त्यामुळे आणखी एक धक्का, आणखी एक फलंदाज नक्कीच भिंगारी संघाची साथ सोडतोय. एस डीजे वाजव.
नक्कीच भिंगारी संघाने आपला पेपर कठीण करून घेतला. आता मात्र चला 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सामना रोमहर्षक होणार यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. लो स्कोरिंग मॅच होती. अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त सिंगल मिळेल, सिंगल डबल्स नाही. आता मात्र मॅच जिंकणार नाही आहेत, कारण की आता मात्र तुम्हाला मोठे फटके खेळावंच लागणार. नवीन फलंदाज रघु परदेशी मैदानामध्ये जरूर आला. नहीं चलेगा इक्का दुक्का, अगर मैच जीतना है तो तुमको लगाना पड़ेगा छक्का और चौका, करके 4 गेंदे और 12 रनों की जरूरत है. मॅच आता फसली आहे. मॅच आमच्या भिंगारी संघावरती रुसली आहे. बॅटची जादू चालली नाही ना तर मात्र ही मॅच आणखी फसत जाईल. यावेळेला फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल ती सुद्धा घेतली नाहीये बहुतेक. हा डॉटला, त्यामुळे 3 बॉल 12, 2 मारायचे आहेत, कारण की आता मात्र ठोकेल तो जिंकेल आणि हुकेल तो मुकेल. 3 मध्ये 2 मारावेच लागतील. आणि मात्र आता साहिलनं जबाबदारी घेतली आहे. यावेळेला हा देखील डॉट आणि आता 2 बॉल 2 मारावे लागतील, 2 धक्के द्यावे लागतील. अशी संकटे येती जाती, उभे राहावे नेटावणे, वादळ असू दे किती मोठा, सामना करूया जोमाने. 2 बॉल 12 धावा. अगदी क्रुशल मोमेंटवरती सामना थांबला. या चेंडूवरती मोठा फटका आला नाही याना तर मात्र परतीचे दोर कापले जातील. आणि गाडी क्रमांक 15-52 आता मात्र जवळपास भिंगारी संघासाठी लागली की काय हा प्रश्न या ठिकाणी उभा राहिला. चला सद्गुरू सिमेंट संपल्यावर पावरका संघाचा संघाने क्या चला टॉस करण्यासाठी आपण तुमची वाट पाहतोय. आणि परतीचे दोर जवळपास कापून टाकण्यात आले. चौकार आलाय जरूर, परंतु या चौकारांना मॅच जिंकणार नाहीये, कारण की शेवटचा बॉल आणि 8 धावांची गरज. गोलंदाजींनी कुठली चूक केली नाही ना तरी मॅच जवळपास आता वाघिवलीवाडा संघाच्या अगदी कुशीत घुसली आहे. आता विजयाची स्वप्न मात्र वाघिवलीवाडा संघाला पडू लागली आहेत. पराभवाचे काळे धग आणखी गडद झालेत. वाईट बॉल, ओ माय गॉड. 1 बॉल 7 धावांची गरज. मी पहिलेच म्हणालो होतो एक चांगला बॉल टाकायचा ज्यावर षटकार मारला तरी चालणार आहे. आणखी एक प्लस पॉइंट धाव आहे आणि आणखी एक अवंतर आली ना तर मात्र या सामन्यामध्ये, कारण की अशा खूप साऱ्या मॅच आम्ही याची देही याचे डोळा पाहिल्यात. 1 चेंडूमध्ये 13 होताना पाहिल्यात, 1 चेंडूमध्ये 12 होताना पाहिल्यात. त्यामुळे नक्कीच एक प्लस अजून पॉइंट आहे. चला सर्व खेळाडू उभे राहिलेत. यावेळेला मोठा फटका, परंतु एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विजयी होतोय आमचा केडीएच वाघिवला, किंग 11 केडीएच वाघिवला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, कारण की आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील अखेरच्या सामन्यामध्ये दाखल होतोय. आपण सिद्धिविनायक भिंगारी संघाचा देखील आभार मानूया. आपण आलात. पुढच्या टुर्नामेंटसाठी आपण तुम्हाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा.